नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा। पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवे घाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन आज पार पडलं। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना उपस्थितांमधून जय श्रीरामच्या घोषणा आल्याचं पाहायला मिळालं। गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजी, या स्पीकरवरील सर्व मान्यवर उपस्थित बंधूंनो, मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो पुण्यातील समाधान चौक परिसरात रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याचा प्रकार समोर आलाय। सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडलाय। विशेष म्हणजे रस्त्यात भला मोठा भगदाड पडल्याने ट्रक खड्ड्यात फसलाय। ट्रकसह 2 दुचाकी देखील या खड्ड्यात पडल्यात। या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे। तर या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। मध्ये जी घटना घडली, एका खासगी प्रिमायसिस मध्ये महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते, मोठा वजनाचं जी ट्रक असते, ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडेच प्रसार माध्यम असतील, आमचे विरोधक असतील, अनेक, मी सगळ्यांना नाही म्हणत, पण त्याची खातरजमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला, अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या। सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि मला असं वाटतं की विरोधक म्हणून, शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा, वैचारिक मतभेद असावेत, ज्याचे विचार असावे, पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे, पुण्याची बदनामी करायची, या शहराचं नाव खराब करायचं, ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला, अख्खा बुडाला। अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला। मला असं वाटतं की त्याची जर वस्तुस्थिती पाहिली तर 100 वर्षापूर्वीची ती बिल्डिंग आहे आणि सिटी पोस्टाची बिल्डिंग आहे। जुन्या काळात या पेटांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती। त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी पोस्टाचं काम करण्यासाठी येत असत, पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली नाही, सरळ त्या ठिकाणी त्या वजनाचा त्याला अंदाज न येता ती खड्ड्यात गेली। मला असं वाटतं की पुण्याची बदनामी, पुण्याचं नाम खराब करण्याची जी काही भूमिका आमच्या विरोधकांनी चालवली, मला असं वाटतं की माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे की पहिली खातर जमा करा। पहिलं नक्की काय, माझे काही प्रसार माध्यमांच्या मित्रांना माझं सांगणं आहे की लगेचच अशा बातम्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्रात, देशभरामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली की पुण्यामध्ये असा खड्डा झाला की ट्रक अख्खा उभा त्याच्यात गेला। माझी विनंती राहील की अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत, एकदा त्याची जर खात्री करून घेतली तर बरं होईल। त्यामुळे कालचा झालेला प्रकार हा निश्चितच माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की तो चुकीचा झालाय। वस्तुस्थिती काय आहे ही लोकांना आता समजली आहे। क्वालिटीचा विषय नाही, विषय काय होता, क्वालिटीचा विषय काय, सार्वजनिक रस्ता नव्हता तो, कुठलाही रस्ता, ते पोस्ट ऑफिसची खाजगी जागा होती आणि त्याच्यामध्ये त्या ड्रेनेज लाईनचं काम करण्यासाठी जेटिंग मशीन आतमध्ये गेली होती। प्रिमायसेस मध्ये 4 भिंतीच्या आतमधला झालेला तो प्रकार होता, पण त्याला स्वरूप असं दिलं गेलं की काही लोकांनी तर सुपारी घेतली। काय झालं की शहराची बदनामी करायची, काही झालं की पुण्याची बदनामी करायची। तर मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीनं हा प्रशासनाचा, लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता। असं असताना, कारण नसताना त्याच्यात राजकारण केलं गेलं आणि पुण्याची बदनामी करणारी ही बातमी मला असं वाटतं सगळीकडे विरोधकांच्या माध्यमातून ही पसरवली गेली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना राजकारण्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय।
राजा असा असावा की त्याच्या विरोधात कुणीही बोललं तरी तो सहन करेल. लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. तसेच घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील असंही नितीन गडकरी यांनी म्हटलंय. विश्वगुरू व्हायचं तर छत्रपती शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असंही नितीन गडकरी म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला 4 दिवस पूर्ण झालेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. काल त्यांची तब्येत खालावली असता पुण्यात मराठा आंदोलन आक्रमक झाले होते. पण आज याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा बंधूंनी आणि भगिनींनी मुख्यमंत्री मराठा आरक्षण स्मरण यात्रा काढली आहे. ही यात्रा खंडूजी बाबा विठ्ठल मंदिर डेक्कन इथून मंत्रालय मुंबईपर्यंत पायी दिंडी निघणार आहे. जय शिवराय. आज अखंड मराठा समाज पुणे जिल्हा याच्या वतीने आम्ही आज मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना आठवण करण्यासाठी आज आम्ही सर्वजण चालत मुंबईकडे रवाना झालेलो आहे. मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं आम्ही या यात्रेला नाव दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना आम्हाला आठवण करून द्यायची की त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणून. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही मुंबईकडे निघालो तेव्हा पाटलांना वाशीमध्ये अडवलं आणि वाशीमध्ये त्यांना अध्यादेश दिला आणि आम्ही त्याच्यावरती आमचं आंदोलन सोडलं होतं. ह्या 2 गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आमचा मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. आमचे काही बांधव भक्ती शक्ती चौकात थांबलेत, काही बांधव आमचे उद्या येणार आहेत, काही बांधव संध्याकाळी येतील. पण हा आमचा जो लोंढा आहे तो वाढत 100% जाणार. असंख्य मराठे मुंबईपर्यंत जाईपर्यंत आमच्याबरोबर सामील होणार आहेत. आणि तुमच्या ह्या माध्यमातून एक सर्व मराठा समाजाला विनंती करतोय की पाटलांची तब्येत अतिशय बिघडलेली आहे. पाटील आपल्यासाठी आज स्वतःच्या जीवाचा खेळ करतात, स्वतः त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. त्यांचं एकच म्हणणं आहे की आता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर पुढे आपल्याला आरक्षण मिळणार नाही, परत 5 वर्ष वाट बघत बसायला लागेल. म्हणून ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. तर आपल्या घरात बसलेल्या बांधवांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की तो जो माणूस आपल्या कुटुंबातील आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुणबी सर्टिफिकेटसाठी लढत आहे तर आपण पण एकदा रस्त्यावरती या. आपण आपल्या राजकीय नेत्यांसाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्या मित्रांच्या पार्ट्यासाठी, लग्नासाठी बाहेर पडत असतो. आज समाजासाठी आणि आज ह्या आपल्या पाटलांसाठी सगळ्यांनी बाहेर यावं आणि आमच्या रॅलीत सामील व्हावं ही तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठा समाजाला विनंती. पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडल्याचं समोर येतंय. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार असून आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाला सुटेल अशी शक्यता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पुरंदरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. यामध्ये त्यांनी काल संजय जगताप यांच्यावर विविध चॅनलच्या माध्यमातून आरोप केले होते आणि यानंतर संजय जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी झेंडे यांना प्रत्युत्तर दिले. त्या पार्श्वभूमीवर पुरंदरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय. नमस्कार. झेंडे साहेबांनी आज माझ्यावरती वेगवेगळ्या चॅनलवरती स्टेटमेंट देऊन 2009 त्याचप्रमाणे माझ्या पक्षीय शिस्तीबद्दल आणि पक्षाबद्दल असणाऱ्या निष्ठेबद्दल त्या ठिकाणी उल्लेख केला. त्याचबरोबर मवियेमध्ये सुद्धा माझ्या योगदानाबद्दल उल्लेख केला. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतंय झेंडे साहेबांना माझ्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आज जर त्यांना निवडणूक लढवायची आहे तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या 60 वर्षापर्यंत आपण समाजासाठी काय केलं हे मांडलं पाहिजे. आपण निवडणूक लढवणार आहात तर आपण काय करणार आहात हे मांडलं पाहिजे. दुसऱ्यांच्यावरती बोट दाखवायच्या ऐवजी ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांवरती बोट दाखवता 4 बोट तुमच्या स्वतःकडे असतात. मला हेच सांगायचंय, आजही माझ्या पक्षनिष्ठेबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाहीये. माझे पक्षनिष्ठा काय आहे, मी जन्मापासूनच काँग्रेसी आहे आणि इथून पुढच्या काळातही आयुष्यभर काँग्रेसी राहणार आहे. काँग्रेस बरोबर आणि पक्षाच्या एकनिष्ठतेबद्दल मला वाटतंय माझ्या पक्षामध्ये सुद्धा कोणी माझ्यावरती शंका घेणार नाही, मवियेमध्ये पण कोणी शंका घेऊ शकणार नाही. एवढ्या प्रामाणिकपणे
पक्ष म्हणूनच मी त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे. 2009चं उदाहरण आपण त्या ठिकाणी लोकांना देत आहे, परंतु मला त्या ठिकाणचं सिच्युएशन 2009चं वेगळं होतं, 2019चं वेगळं होतं. सारथी संस्थेचे संशोधक विद्यार्थी गेल्या 13 दिवसापासून सारथी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करतात. समान निकष धोरणाच्या अनुषंगाने बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सारथी संशोधक विद्यार्थ्यांना देखील नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप द्यावी, ही प्रमुख मागणी ही विद्यार्थ्यांनी केली आहे. मी प्रणाली पवार, मी एक सारथीची संशोधक विद्यार्थिनी आहे. तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत न शिकलेल्या विद्यार्थिनींना महिन्याला 1,500 रुपये तुम्ही देताय, तर तुम्ही इथं संशोधक विद्यार्थिनी ज्या आहेत तर त्यांना का मदत करत नाही, त्यांच्या मागण्या का पूर्ण करत नाहीये, त्यांना डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून आणि 100% फेलोशिप का देत नाही. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या ज्या काय आहेत त्या पूर्ण कराव्यात. एका बाजूला आपण बघतोय की हे जे काही सगळे संशोधक आम्ही आहोत, सारथीचे असू देत, बार्टीचे असू देत, अगर महाज्योतीचे असू देत, आम्ही सगळेजण एकाच बेंचवर बसून या ठिकाणी संशोधन करणार आहे. असं असताना आमच्याच बेंचवर एका बसलेल्या विद्यार्थ्याला 100% फेलोशिप मिळणार आणि बाकीच्या 2 मुलांना मात्र 50% मिळणार. अशा पद्धतीचा दुजाभाव हा या विद्यमान सरकारनं केलेला आहे. अशा पद्धतीनं आमच्यात भांडणं लावायचं काम या सरकारनं केलेलं आहे. एका बाजूला स्वतःला जनतेकडून मायबाप म्हणून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला राक्षसी प्रवृत्तीनं विद्यार्थ्यांच्या बरोबर डोक ठेवून वागायचं, अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन हे सरकार करत आहे. सरकारनं लवकरात लवकर आपली ही चूक झालेली सुधारावी, समान धोरण जे काही यांनी आणलेलं आहे ते राबवावं आणि प्रत्येक संस्थेला समान न्यायाप्रमाणे जी काही फेलोशिप द्यायची ती समान न्यायाप्रमाणे द्यावी, अन्यथा विद्यार्थी लवकरात लवकर आपलं आंदोलन हे तीव्र करतील. पिंपरी चिंचवडकरांसह राज्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची बहुप्रतीक्षित NOC अर्थात ना हरकत दाखला मिळालाय. त्यामुळे प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी भोसरी विजन 2020 अभियान हाती घेतलं होतं. पुण्यात रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून 32 लाख रुपयांचे दागिने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत असित पोरिया वय 42 राहता मंगळवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल, मुकेश पंखीरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने FDAने पथके तयार केली होती. FDAच्या पथकाने पुणे शहर तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले गेले. पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या या कारवाईत 5,16,000 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. तसेच शहर परिसरातून 9,19,000 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती सह आयुक्त अन्नपुरे यांनी दिली आहे. पुण्याच्या वडगाव शेरी भागातील मतेनगर इथे एका सुपरमार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे आणि PMRDA अग्निशमन दलाकडून एकूण 8 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. मिळालेल्या माहितीनुसार मतेनगर येथे एका सुपरमार्केटला ही आग लागली. एकूण 5 दुकानांना ही आग लागली असून पत्र्याची दुकाने आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं जवानांनी सांगितलंय. वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.